पाहुयात पुढची बातमी। बीडच्या वाटेमध्ये होणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात जाणार असा निर्धार पंकजा मुंडेंनी केलाय। उमेदवारीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। ही निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही असंही त्या म्हणाल्या। तर जानकरांबाबत काही जबाबदारी दिली तर निभावेन असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। जानकरांबद्दलच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बीडमधून पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसतंय। बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे, कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे। यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे। रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत। त्यांचे सत्कार, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद स्वीकारत मी पुढे जाणार आहे। जानकर साहेब ज्यावेळेस जात होते त्यावेळेस होण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का? मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेन। चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू आहेत पंकजा मुंडे पाहून घेतील जानकरांचं, तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि जानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आहे, आता मला तिला कळतं मला कुठं थांबवायचं कुठं नाही थांबवायचं। मी आता थोडीच हुशार झाले, मी आधीच हुशार आहे। आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलंय। ही निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही। 2004 पासून मी काम करतेय आणि मला वाटतं ही 5वी लोकसभा निवडणूक आहे। मला आठवतं 17 वर्षाचे मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता। त्याच्यामुळे खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी तर विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।